राजपूत समाजाच्या वतीनं धुलीवंदन आणि रंगपंचमीनिमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवानं भारावून गेला होता. दक्षिण कसबा चौपाड येथील श्री बालाजी मंदिरात भगवान बालाजींच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रंगांचा रंगगाडा परिसरातून मार्गस्थ झाला. या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत तसंच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उज्ज्वल दीक्षित, अमित पवार, मुकेश ठाकूर, दर्शन दुबे, वीरेंद्रसिंह बायस, धनराज दीक्षित, दिलीपसिंह हजारी, किरणसिंह चौहान, संग्रामसिंह चौहान, राहुल चंदेले, विजय अवस्थी, महेश शुक्ला, भगतसिंह बायस, विशाल चंदेले, रणजित चव्हाण, महेशसिंह बायस आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सर्वप्रथम सर्व नागरिकांना व समाज बांधवांना धुलिवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा। दर सालाप्रमाणे पारंपरिक अशी असलेली 150-200 वर्षाची परंपरा ह्या वर्षी देखील अखंडपणे समस्त राजपूत समाज व बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने आज धुलिवंदन निमित्त चौपाड बालाजी मंदिर येथील ग्रहण असल्यामुळे वल्ला रंग न करता सुक्या कलरने आमच्या भागाचे नगरसेवक अमोलबापू शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत साहेब यांच्या शुभ हस्ते व समस्त समाज बांधव नागरिकांच्या हस्ते रंगाचा रंग टाकून मिरवणुकीस प्रारंभ झाला। सुरुवातीला भजन आणि फाग म्हणण्याचा कार्यक्रम झाला। काल संध्याकाळी आम्ही पंचांची होळी जी पाणीवेद चोपाड मंगळा तालीम याची प्रज्वलित केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे वर्षभरामध्ये आमच्या समाजामध्ये ज्यांचं दुःख निधन झालेलं आहे अशा लोकांना आम्ही घरी जाऊन त्यांना आंबीर गुलाल लावून अंगावर कलर टाकून आणि मिष्टान्नाने गोड खाऊ घालून त्यांना आमच्या उत्साहामध्ये आम्ही सहभागी करून घेतो आणि दुःखामधनं त्यांना विसरून त्या आनंदामध्ये रंगामध्ये न्हावून निघावं अशी समाज बांधवाची इच्छा असते। आज हा कार्यक्रम आता इथून बालाजी मंदिर चोपाड पंजाब तालीम बाळीवेस मार्गे चाटेकल्ली बालाजी मंदिर येथे तिथे फागचा कार्यक्रम होऊन पुनश्च मधला मारुती माणिक चौक दत्त चौक नवीपेठ मार्गे बालाजी मंदिर चोपाड येथे विसर्जित होणार आहे।